श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 24 ऑक्टोबर, वार गुरुवार, आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटले जाते आणि सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात. या नक्षत्रात केलेले कोणतेही कार्य नेहमी शुभ असते आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते. गुरुपुष्यामृत योग हा अतिशय दुर्मिळ योग आहे आणि हा योग वर्षातून 2 किंवा 4 वेळाच येत असतो. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. गुरुपुष्यामृत योगावरती सोने चांदी खरेदी केली जाते. तसेच या दिवशी नवीन घर घ्यायचं असेल तर त्या घराची खरेदीसुद्धा या दिवशी केली जाते. नवीन वाहन खरेदी करायचं असेल तर त्याचीसुद्धा खरेदी या दिवशी केली जाते. तसेच भरपूर दिवसापासून एखादं काम आपलं अडलेलं असेल, ते काम प्रयत्न करूनही पूर्ण होत नसेल तर ते काम या दिवशी केले तर ते काम 100% पूर्ण होते. त्या कामात आपल्याला यश मिळते असं म्हटलं जातं. अशा या गुरुपुष्यामृत योगाचा प्रारंभ उद्या गुरुवारी 24 ऑक्टोबरला सकाळी 6:38 होणार आहेत आणि या योगाची समाप्ती दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच शुक्रवारी सकाळी 6:38 होणार आहेत. संपूर्ण दिवस गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो असणार आहेत आणि या दिवशी खास काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, जीवनात सुख समृद्धी निर्माण होते. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या गुरुवार गुरुपुष्यामृत योगावरती फक्त सकाळीच आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. घरातील भांडणे, नजरबाधा, नकारात्मकता, अडचणी नष्ट होतील. सुख समृद्धी नांदेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करत असतो. हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय उद्या आपल्याला सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे. दिवा ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक आहे. पूजेच्या वेळी दिव्याचे एक विशेष महत्त्व आहे. अज्ञानाचा अंधार मिटवून आपण आपल्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश आणावा यासाठी दिवा हा लावला जातो. जेव्हा आपण दिवा हा प्रज्वलित करून एखादी सेवा करतो तेव्हा ती सेवा देवतांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो. दिवा हा घरात सुख समृद्धी आणत असतो. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट करतो. इतकं महत्त्व या दिव्याला दिले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले जाते. आणि म्हणून जर उद्या आपल्या घरात असा एक दिवा जर आपण लावला तर आपल्या घरातील दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होईल. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो, परंतु आलेला पैसा आपल्या घरात टिकत नाही. कोणत्या कारणातून घरातून पैसा हा निघून जातो किंवा कधीकधी कितीही प्रयत्न केले, कितीही कष्ट केले तरीही आपल्या घरामध्ये पैसा येत नाही. आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही. तसेच घरामध्ये काही दोष असेल, काही नकारात्मकता असेल तर यामुळे घरात सतत वाद विवाद, कलह, भांडणं यासारख्या गोष्टी घडत असतात. कुटुंबावर सतत एकामागून एक काहीतरी संकट किंवा अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात. परंतु विशेष स्थितीवरती जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच जीवनातील अनेक अडचणी ह्या दूर होतात. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अडचणीसुद्धा येत असेल, परंतु त्या कशामुळे येत आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. तर बघा, घरात जर काही दोष असेल, काही नकारात्मकता असेल तर घरामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या यायला सुरुवात होतात. आणि उद्या असा एक दिवा लावल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल आणि घरातील भांडणे, नजरबाधा, अडचणी या दूर होऊन सुख समृद्धी नांदेल.
तर आपल्याला 2 ठिकाणी हे जे दिवे आहे तर हे लावायचे आहेत. हे दिवे लावण्यासाठी आपल्याला दिवा हा लागणार आहे. तर दिवा घेताना तुम्हाला चांगला घ्यायचा आहे. कुठेही तुटलेला, फुटलेला किंवा चमटलेला दिवा हा घेऊ नका. याचं फळसुद्धा तसंच आपल्याला मिळत असतं आणि आपण जो उपाय करतो त्या उपायाचं फळसुद्धा आपल्याला मिळत नाही. म्हणून दिवा घेताना चांगला घ्यायचा आहे. दोन्हीही दिव्यांमध्ये तुम्हाला फुलवात लावायचे आहेत. फुलवात ही सर्वांनाच माहीत आहे. तर दोन्हीही दिव्यांमध्ये आपल्याला फुलवात लावायचे आहेत आणि शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते या दिव्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. शुद्ध गाईचं तूप जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप घातलं तरीसुद्धा चालेल. जेव्हा तुम्ही म्हशीचं तूप वापरणार आहे तेव्हा त्यामध्ये चिमूटभर हळद ही नक्की घाला. जर शुद्ध गाईचं तूप जर तुम्ही वापरणार असेल तर तिथे हळद तुम्हाला घालण्याची गरज नाही. यानंतर हे दोन्हीही दिवे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून प्रज्वलित करायचे आहेत. यानंतर काय करायचं आहे, 2 प्लेट घ्यायच्या आहेत. प्रत्येक प्लेटमध्ये तुम्हाला मूठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि यानंतर ते दिवे तुम्हाला त्या 2 प्लेटमध्ये ठेवायचे आहेत. त्यातला एक दिवा हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवतात, जिथे तुमची लक्ष्मी असते तर त्या ठिकाणी साईडला तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे. दिवा लावल्यानंतरनं दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा, फुलं तुम्हाला अर्पण करायचे आहेत. यानंतर दुसरा दिवा हा तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा तिजोरीपाशी उत्तर दिशेला हा दिवा लावता तेव्हा माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. कारण ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते. जेव्हा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा त्या ठिकाणी लावला जातो तेव्हा घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि घरामध्ये नेहमी स्थिर राहते. म्हणून असा एक दिवा त्या ठिकाणी आपण लावणार आहेत. आणि दुसरा दिवा हा स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये लावल्याने घरातली दरिद्री, इडापिडा, भांडणे, आजारपण, नकारात्मकता, पितृदोष हा नष्ट होतो आणि घरात सुख समृद्धी ही नांदत असते. कुटुंबातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. म्हणून असे उद्याच्या दिवशी 2 ठिकाणी आपल्याला हे जे 2 दिवे आहे तर हे लावायचे आहेत. जो तुम्ही दिवा उत्तर दिशेला लावणार आहे तर तिथे बसून तुम्हाला 1 वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. तर 1 वेळा तुम्हाला श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या घरात प्रसन्न होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत. घरातील इडापिडा, दरिद्री दूर होण्यासाठी सुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. तर असे हे 2 दिवे तुम्हाला उद्या सकाळी आपल्या घरामध्ये आवर्जून लावायचे आहेत. घरातील कोणत्याही व्यक्तींनी हा उपाय केला तरीही चालेल. फक्त सकाळी लवकर उठून तुम्हाला स्नान करायचं आहे. तुमच्या देवघरातल्या देवतांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहे आणि यानंतरच तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.